मंगळवार दिनांक 17 रोजी पहाटे 5च्या दरम्यान नारायणगाव येथील मुथा मार्केटमधील वऱ्हाडी मेडिकल शेजारी असणाऱ्या अष्टविनायक रेडीमेड्स या नारायणगाव बाजारपेठेतील कपड्याच्या दुकानाला आग लागल्याने सुमारे 2,76,00,000 रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। या घटनेत कोणत्याही स्वरूपाची जीवितहानी झाली नसून या दुकानात असलेला माल संपूर्णपणे जळून खाक झाला आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे व त्यांचे सहकारी, स्थानिक नागरिक, विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, कांदळी औद्योगिक वसाहतीतील तुषार पडवळ, अमित बेनके व ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन अग्निशामक दलाला प्राचारण करून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत। डे टुडे न्यूज, नारायणगाव। इकडे घे पुढे जरा नाटला ओढ रे ते इथं मार इथं मार इथं मला वाटलं याने पडलं आग लागली दुकानाला आपल्याला कधी कळालं आणि आपण कधी आलो? आम्ही पहाटे 4 वाजता आम्हाला या ठिकाणी फोन आला की अशाच ठिकाणी अष्टविनायक साडी सेंटर आहे, या ठिकाणी आग लागलेली आहे। आम्हाला फोन येतात आम्ही तात्काळ या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील साहेब आहेत, पोलीस उपनिरीक्षक दढत साहेब आहेत, तसंच आमचा जो नाईट राऊंडचा जो स्टाफ होता, आम्ही स्टाफसह तात्काळ या ठिकाणी घटनास्थळी भेट दिलेली आहे। तसेच या ठिकाणी नारायणगावचे जे सरपंच आहेत बाबू पाटे, तसं त्यांची संपूर्ण टीम आहे। तसेच यांनी या ठिकाणी तात्काळ भेट देऊन अग्निशामकची गाडी बोलवून घेतली। त्याच्यानंतर राजगुरुनगर प्रांत साहेबांना या ठिकाणी मनसरचे प्रांत साहेब त्यांना कॉल करून या ठिकाणी राजगुरुनगरची देखील अग्निशामकची गाडी बोलवून घेतलेली आहे। तसेच या ठिकाणी तुषार शेठ पडवळ, अमित शेठ बेनके, त्यानंतर सत्यशील शेरकर दादा यांनी देखील या ठिकाणी भेट दिली आणि जे इथले युवा तरुण आहेत त्यांनी देखील सकाळपासून कंटिन्यू आग विझवण्याचं काम चालू आहे। आग मोठी असल्यामुळे बराच वेळ आपला जवळजवळ 4 वाजल्यापासून हा प्रयत्न चालू आहे, अजून तरी चालूच आहे। परंतु स्थानिक नागरिकांनी तर खूप चांगलं सहकार्य केल्यामुळे आग आटोक्यात आणता आली आणि कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही। ही आग वाढत जाऊन वऱ्हाडी मेडिकल आणि दांडे कलेक्शन यांच्यापर्यंत आग पोहोचली होती।
परंतु अग्निशामकची गाडी या ठिकाणी तात्काळ भेटली, मदत झाली त्यांच्याने, त्याच्यामुळे आग नियंत्रणात आणण्यात मदत झालेली आहे. तर मी या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या वतीने स्थानिक नागरिक या ठिकाणी बाबू पाटे असतील, त्यांची सगळी टीम असेल, इतर त्यांचे जे सहकारी असतील त्यांचं खरंच खूप खूप आभार मानतो, कौतुक करतो. तसे अग्निशामकचे जे रवी आणि त्यांची टीम आहे त्यांनी देखील या ठिकाणी खूप चांगलं काम केलं आणि आग विझवण्यामध्ये त्यांनी या ठिकाणी मोलाचं सहकार्य केलेलं आहे. ही आजची घटना शॉर्ट सर्किटमुळे, असं प्रथम दर्शनी तरी शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडल्याचं निदर्शनास येत आहे. बघू आता आम्ही पोलीस स्टेशनचे तपास करू, यामध्ये काय ते निष्पन्न होऊन जाईल. मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. तर नक्की किती नुकसान झालं ते मालक आपल्याला कॅल्क्युलेट करून सांगतील, त्यानुसार आपण पुढची चौकशी करू.